विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई आज महाराजा यशवंतराव होळकर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातून 100 गावामध्ये उद्यापासून घोंगडी बैठकीला सुरुवात करून आम्ही या लढाईला सुरुवात करतोय। गावागावातला प्रत्येक धनगर बांधव या लढाईमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आम्ही गावामध्ये जाऊन या लढाईमध्ये प्रत्येकाला तयार करतोय। आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या 70 वर्षापासून ज्या धनगर समाजाला प्रत्येक राजकीय पक्षाने आश्वासित केलं, मतासाठी धनगर समाजाचा वापर केला, त्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये धनगर समाजाच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे। आणि म्हणून आज आमचा कोणताही पक्ष धनगरांना न्याय देऊ शकतो अशी भावना महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या मनामध्ये उरलेली नाही। आणि म्हणून धनगर समाजाला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा लढा पुकारण्यासाठी गेल्या 13 तारखेला सप्टेंबरच्या 13 तारखेला केंद्र सरकारने देशातील 5 राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी त्या राज्यातील 12 समाजाचा, ज्यामध्ये काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुसार किंवा इंग्रजीमधील स्पेलिंग मिस्टेक अशा दुरुस्ती करून त्या समाजाला त्या राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। आम्हाला त्याचा आनंद आहे। परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या धनगर समाजाचा र आणि ड चा प्रश्न इतर राज्याप्रमाणेच काना, मात्रा, वेलांटी, स्पेलिंग मिस्टेक सारखा आहे, तो सुद्धा दुरुस्त केंद्र सरकारने करून महाराष्ट्रातील धनगर समाजाला न्याय द्यावा ही आमची भूमिका आहे। कारण 70 वर्षात सगळ्यांनी फसवलं, आता वेळ आली आहे निर्णायक लढाईची। आणि ती निर्णायक लढाई इंदापूर तालुक्यातून आम्ही सुरुवात करून जोपर्यंत आता आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। आणि उभा महाराष्ट्र बघल की धनगरांचं आंदोलन हे अत्यंत उग्र स्वरूपाचं राज्यामध्ये सुरू होईल। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।